नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण जिओग्राफीचं प्रिपरेशन कसं करायचं ते समजून घेऊ. एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये आपल्याला प्रिपरेशन करायचंय. आता एक डोक्यात ठेवा, प्रिपरेशन करताना इथं मी कंपॅरेटिव्ह हा वर्ड वापरलाय. कंपॅरेटिव्ह ह्यासाठी वापरलाय, तुमच्या जिओग्राफीच्या बुक मध्ये दोन नेशन्सला कंपॅरिझन केलंय, बरोबर. भारत म्हणजेच आपला इंडिया आणि सोबत कंपॅरिझन साठी ठेवलेला आहे ब्राझील, बरोबर. या दोन कंट्रीजचं काय केलंय, कंपॅरिझन केलंय. मग आपल्याला स्टडी सुद्धा कंपॅरेटिव्हच करावा लागेल. ठीक आहे, चलो या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते एकदा शॉर्टकटमध्ये समजून घेऊ. बोर्ड पेपर पॅटर्न कसा असेल, त्यानंतर कुठल्या गोष्टींवरती आपल्याला फोकस ठेवायचा आहे, कुठले क्वेश्चन्स इझी आहेत, आपला प्रिपरेशन प्लॅन कसा असेल, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल, चॅनलला सबस्क्राईब करताल आणि चॅनलवरती M1, M2, S1, S2 प्रिलिम एक्झामचा प्रिपरेशन प्लॅन सोबतच रायटिंग स्किलचे टॉपिक्स ऑलरेडी अपलोड झालेत. एकदा ते नक्की चेक करून घ्या. बोर्डला खूप कमी दिवस बाकी राहिलेत, प्रिपरेशन एकदम व्यवस्थित झालंच पाहिजे. ठीक आहे, चलो व्हिडिओला स्टार्ट करूया. सुरुवातीला बोर्ड पेपर पॅटर्न समजून घ्या. क्वेश्चन नंबर 1 काय राहतो, विधाने पूर्ण करा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजेच ऑप्शन दिलेले असतील आणि ऑप्शन मधून आपण आन्सर लिहिणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन 2 ह्याच्यामध्ये एवढे सगळे सब क्वेश्चन्स असतात. जोड्या लावा, वेगळा गट ओळखा, चुकीची जोडी, योग्य क्रम लावा, साखळी पूर्ण करा, मॅच द पेअर, ऑड मॅन आउट, रॉंग पेअर, अरेंज इन अ सिक्वेन्स, कम्प्लीट द वेब. आता हे सगळे क्वेश्चन्स नाही पडणार, यांच्यापैकी काय पडणार, एकच क्वेश्चन पडणार, एकच क्वेश्चन येणार. ठीक आहे, त्यामुळे असं कन्फ्युजन मध्ये राहू नका की सर एवढे क्वेश्चन्स येतील का. नाही, हे क्वेश्चनचे टाइप्स आहेत, ह्यांच्यामधले क्वेश्चन येऊ शकतील. क्लिअर. त्यानंतर सेम वे मध्ये क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एका वाक्यात उत्तरे द्या, नावे द्या, चुकी बरोबर, फरक लिहा, टिपा लिहा. आन्सर इन वन सेंटेन्स, गिव्ह नेम्स, राईट और रॉंग, डिफरन्स, शॉर्ट नोट्स. यांच्यापैकी काय होणार आहे, एकच क्वेश्चन येणार. कळलं नक्की, शुअर. प्रत्येकाला एक क्वेश्चन येणार. आणि आता ह्यांचे तुम्हाला मार्क सांगतो बघा. क्वेश्चन 1 असतो 4 मार्क्ससाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन 2 सुद्धा असतो 4 मार्क्ससाठी आणि क्वेश्चन 3 सुद्धा असतो 4 मार्क्ससाठी. आता तुम्ही जर नीट बघितलं तर तीनही क्वेश्चनसाठी सगळ्यात जास्त महत्वाचं काय तर रीडिंग आहे. जर तुम्ही प्रॉपरली लेसन्स रीड केले, त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्हाला माहित असले तरच तुम्ही हे क्वेश्चन व्यवस्थित लिहू शकता, बरोबर. आता पुढचा क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन नंबर 4 काय राहणार आहे, नकाशा भरणे, नकाशा वाचन. दोन्ही क्वेश्चन्स आहेत, अ ब. क्वेश्चन 4 ए बी काय राहणार आहे, मॅप मार्किंग आणि मॅप रीडिंग. आता क्वेश्चन नंबर 5 काय, गिव्ह रिझन, कारणे द्या, गिव्ह रिझन, बरोबर. आता नीट जर बघितलं तर तुम्हाला इझिली वाटतंय की हा क्वेश्चन काय आहे, सोपा आहे, बरोबर. एकच मिनिटं मार्कर घेतो मी. हा क्वेश्चन काय आहे, एकदम इझी आहे, बरोबर. इझी आहे, कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क सुद्धा देऊ शकतो. त्यासाठी नकाशा व्यवस्थित वाचता आला पाहिजे आणि त्या खालची जे काही प्रश्न उत्तर आहेत ते लिहिता आले पाहिजे. सोबतच नकाशामध्ये जे काही पॉइंट मार्क करायचे ते मार्क करता आले पाहिजे. प्रॉपर मॅप मार्किंग जमलं पाहिजे आणि प्रॉपर मॅप रीडिंग जमलं पाहिजे. टोटल 4 क्वेश्चन्स असतात आणि या क्वेश्चनला 4 मार्क्स, या क्वेश्चनला 4 मार्क्स, टोटल 8 मार्क्स. एकदम इझी आहे. तर कमी लिहायचंय तुम्हाला, कमी लिहायचंय पण मार्क जास्त आहेत. पण हे कमी लिहिण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वाचावं लागणार आहे. कळलं नक्की. त्यानंतर क्वेश्चन 5 आत्ताच सांगितला. नंतर क्वेश्चन 6 काय आहे बघा. क्वेश्चन 6 आहे आलेख काढणे व त्यावरचे प्रश्न किंवा आलेख वाचन. दोघांपैकी एक क्वेश्चन लिहायचा आहे आणि सेम प्रिपेअर द ग्राफ, त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स असतील. त्यानंतर ग्राफ रीडिंग. ठीक आहे. आता हा क्वेश्चन किती मार्काला येतो, तर टोटल येतो 6 मार्क्ससाठी. आता 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे, ह्याच्यासाठी काही प्रिपरेशन करायची गरज मला तरी असं वाटत नाही की तुम्हाला आहे का, नाहीये. कारण तुम्ही 6 स्टँडर्ड पासून 7 स्टँडर्ड पासून सगळं आलेख वाचत आलेला आहेत, आलेखावरचे प्रश्न लिहित आलेला आहात, बरोबर. प्रत्येकाला जमतो. फक्त एकदा काय करताल, टेक्स्टबुक मध्ये चॅप्टर नंबर 6 पासून पुढं काही ग्राफ्स आहेत, एकदा ते नीट बघून घ्या. त्या खाली 4 ते 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्या क्वेश्चन्सचं आन्सर काढायला शिका. एकदा का तुम्ही टेक्स्टबुक मधले जे काही आलेख आहेत, जे काही दिलेले आहे मार्किंग केलेले ग्राफ्स आहेत, त्यांचे आन्सर तुम्ही शोधायला शिकलात की तुम्हाला हा क्वेश्चन एकदम इझिली होऊन जाईल. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 7 काय सांगतोय बघा, एकच मिनिटं. काय, सविस्तर उत्तरे लिहा, आन्सर इन डिटेल. आता हा क्वेश्चन पडतो 8 मार्क्ससाठी. नीट समजून घ्या, 8 मार्क्ससाठी पडणारे 2 क्वेश्चन लिहायचे, त्यामुळं ऍटलिस्ट ह्याचं आन्सर 1 पेज तरी पाहिजे. 1 पेज आन्सर असेल आणि प्रॉपर
प्रॉपर त्याच्यामध्ये आपण जर पॉइंट मेन्शन केले, पॉइंट मेन्शन करताना त्याच्यामध्ये प्रॉपर प्लेसेस वापरल्या, त्यानंतर स्टेन्सिलचा यूज जर केला तरच आपल्याला 4 आउट ऑफ 4 मार्क मिळतील. कळलं? आता पेपर पॅटर्न तर आपल्याला नक्की समजला, व्यवस्थित आपण समजून घेतला. आता ह्याच्यातून आपल्याला काय समजलं की रीडिंग करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण कंप्लीट जॉग्राफीचा पेपर जर गिव्ह रिझन, कारणे द्या, सविस्तर उत्तरे द्या, आन्सर इन डिटेल हे 2 क्वेश्चन सोडले तर प्रत्येक क्वेश्चन साठी तुम्हाला रीडिंग करणं मस्ट आहे. नंतर क्वेश्चन नंबर 4B आणि क्वेश्चन नंबर 6 टोटल 10 मार्क्स होतात, बरोबर. आणि हे 10 मार्क्स तुमच्या हक्काचे आहेत. 10 मार्क्स म्हणजे आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये झाले 2%, इझिली मिळतील. नंतर सोबत स्टडी करताना अजून कुठल्या पॉईंट डोक्यात ठेवायचे तर प्लेसेस आणि लोकेशन इन द मॅप. इम्पॉर्टंट जे काही प्लेसेस आहेत दोन्ही कंट्रीचे, त्यांचं लोकेशन कुठे आहे मॅपमध्ये ते तुम्हाला समजलं पाहिजे. मग यासाठी काय करताल, एक सिंपल लेआउट घ्या मॅपचा. जे काही इंडियामधले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मॅपमध्ये मार्क करा, जे काही ब्राझील मधले पॉईंट्स आहेत ते मॅपमध्ये मार्क करून टाका. नंतर ग्राफ प्लॉटिंग आणि ग्राफ रिडिंग, आलेख वाचणे आणि आलेख काढणे. टेक्स्टबुक मध्ये 4 ते 5 चॅप्टर मध्ये ग्राफ वरती क्वेश्चन्स दिलेले आहेत, बरोबर, आणि कंपॅरेटिव्ह दिलेले आहेत. त्यामुळे ते ग्राफ काय करताल, व्यवस्थित प्रिपेअर करताल. सोबत मगाशी तुम्हाला सांगितलं होतं प्लेसेस आणि लोकेशन, या गोष्टी आपल्याला प्रॉपरली अंडरस्टँड झाल्या पाहिजे, तरच मॅप प्लॉटिंग पण जमेल आणि मॅप रिडिंग पण जमेल. आणि डोक्यात ठेवा आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करायचं. आता हिस्ट्री आणि जॉग्राफीमध्ये काय होतं, बोर्ड एक्झामसाठी आपल्याला 80 मार्क्स आहेत, बरोबर. दोन्ही सब्जेक्ट इझी आहेत, हार्ड अजिबात नाहीये, दोन्ही इझी आहेत. आणि दोघांमध्ये ट्राय करा 80 आउट ऑफ 75 जायचंच आहे आपल्याला. जर आपण 75 अबाव गेलो तर बोर्डला ऍटलिस्ट इझिली आपण 90% क्रॉस करू शकतो. जेवढे मॅथ्स आणि सायन्स इम्पॉर्टंट आहेत तेवढेच जॉग्राफी आणि हिस्ट्री हे 2 सब्जेक्ट सुद्धा महत्वाचे आहेत. क्लिअर झालं, आउटपुट समजला. आता प्रिपरेशन प्लॅन कसा करतात बघा. हा प्रिपरेशन प्लॅन मी नाही सांगितला, टेक्स्टबुक मध्ये चॅप्टर नंबर 4 मध्ये नीट बघा. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, काय दिलंय, खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा. राईट द नेम्स ऑफ द स्टेट ऑर रिजन इन द अप्रोप्रिएट कॉलम. प्रदेशांची नावं दिलेली आहेत, इंडिया आणि ब्राझील. म्हणजे थोडक्यात टेक्स्टबुक वाल्यांनीच तुम्हाला कंपॅरेटिव्ह मध्ये स्टडी करायला सांगितलेलं आहे. मग आपण सुद्धा कंपॅरेटिव्ह स्टडी केला पाहिजे. बघा कसं करताल, सिंपल गोष्ट, एक पेज घ्या. जेव्हा चॅप्टर तुम्ही रीड करताल, रीड करता करता चॅप्टरचं नाव इंडिया ब्राझील वहीमध्ये करायचं. जे पॉइंट्स दोन्ही देशांमध्ये कॉमन आहेत ते मार्क करा, बघा कॉमन पॉइंट. नंतर जिथं तुम्हाला डिफरन्स वाटतोय डिफरन्स मार्क करा. म्हणजे इथलं टेम्परेचर कसं आहे, इथलं टेम्परेचर कसं आहे, कुठले स्टेट्स होते, कुठले स्टेट्स इथं होते, कुठल्या प्लेसेस होत्या, ते सगळं मार्क करा. आणि इम्पॉर्टंट प्लेसेस तुम्ही इथंच मार्क केले की ते ग्राफमध्ये प्लॉटिंग करणं इझी जाईल. आता आपल्याला टोटल लेसन किती आहेत, 9 आहेत, बरोबर. 9 लेसन आहेत. त्याच्यामधला फर्स्ट लेसन आणि सेकंड लेसन इझी आहे, त्याच्यामध्ये जास्त काही डिटेलमध्ये दिलेलं नाहीये. ठीक आहे, म्हणजे हे 2 लेसन सोडले तर तुमच्याकडे फक्त 7 चॅप्टर म्हणजे 7 लेसन्सच उरतात. ठीक आहे, हे तुम्ही इझिली प्रिपेअर करू शकता. पण ट्राय करा प्रिपरेशन करताना कंपॅरेटिव्हच करायचे. का, कारण आपल्याला जे क्वेश्चन टाईप बोर्डमध्ये येणार आहेत ते ऑलमोस्ट कंपॅरेटिव्ह मधलेच असणार आहेत. जर तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर डोक्यात ठेवणं इझी जाईल, मेमोराईज करणं इझी जाईल. कळला प्रिपरेशन प्लॅन? शुअर. चलो व्यवस्थित प्रिपेअर करा आणि इंस्टाग्रामच्या पेजला सुद्धा फॉलो करून ठेवा, त्यावरती मॅपचे इम्पॉर्टंट पॉईंट्स नक्की येऊन जातील. आणि जर स्टेन्सिलचा वापर कसा करायचा हे माहित नसेल तर त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ येऊन जाईल. रिलॅक्स राहा, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.